जय राधा माधव कुंज विहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज विहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तिरवनचारी। यमुना तिरवनचारी। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। प्रभुपद 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 जय प्रभुपद। गुरुदेव 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 निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण सर्व भक्तांचं श्री शुभनिषद कक्षेसाठी आजच्या शनिवारच्या दिवशी स्वागत आहे. आपलं श्लोक संख्या 8 सुरू करणार आहोत ना. हो. आपण प्रार्थना करून मंत्र 8 सुरू. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे
नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्ते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। श्री शुकनिषद मंत्र 8। सपर्यगात् शुक्रम अकायम अव्रणम अश्नावीरम शुद्धम अपापविद्धम कविर्मनीषी परिभू स्वयंभू याथा तथ्यतोर्थान व्यदधात् शाश्वतेभ्यः समाभ्यः। विठ्ठल बघायचे विठ्ठल बघायचे हरे कृष्णा प्रभू दंडवत प्रणाम. जो अनादी काळापासून प्रत्येकाची इच्छा पूर्ण करीत आला आहे तो सर्वात महान पुरुष पूर्ण पुरुषोत्तम भगवान भौतिक शरीर नसलेला प्रत्येक वस्तूचा ज्ञाता अनिंद्य शरीरात शिरा नसलेला शुद्ध अशुद्धी अदूषित आत्मनिर्भर असा तत्वज्ञ आहे. हे अशा मनुष्याला तत्वता माहीत असायला हवे. हरे कृष्ण. आता हा खूप सुंदर मंत्र आहे. या मंत्रामध्ये आपण सुरुवातीचा जो परिच्छेद आहे त्याच्यात अकायम आणि अश्नावीरम या दोन महत्वपूर्ण शब्द जे दिले आहेत मंत्रामध्ये त्याची प्रभुपादजींनी चर्चा केली आहे. त्याचा आपण चर्चा करणार. त्याच्या पुढच्या परिच्छेदमध्ये प्रभुपादजी शुक्रम अर्थात भगवंत कसे सर्वशक्तिमान आहे त्याच्याबद्दल चर्चा करतात. त्याच्या पुढच्या परिच्छेदामध्ये याथा तथ्यतोर्थान कशा प्रकारे ते सर्वांची इच्छा पूर्ण करणारे आहेत त्याच्यावरती चर्चा होते. आणि नंतर प्रभुपादजी परिभू भगवंत कसे परम आहे त्याच्यावरती सुंदर चर्चा करतात. त्याच्या पुढच्या परिच्छेदात स्वयंभूर स्वयंभू अर्थात भगवंत कसे स्वतःमध्येच आप्तकाम किंवा स्वयंपरिपूर्ण आहेत त्याच्यावरती प्रभुपादजीने त्याला इंग्रजीत सेल्फ इधर सफिशियंट इधर रखिए वो म्हणतात. लोग अंदर लाइए इधर रखिए. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आवाज बंद झाला का प्रभूजी? ते लेट झाले पाहिजे वाटतं. हा मीटिंग मीटिंग मधनं बाहेर पडले ते जॉईन होते सर्व.
That's the mission. हरे कृष्ण. तर थोडा मध्ये मध्ये खंड होऊ शकतो. मंदिरची विद्युत धारा बंद झाली हे. ठीक आहे. तर तात्पर्य वाचायला सांगा प्रभूजी, पहिला परिच्छेद. विठ्ठल बघायचं हरे तुम्ही कृष्ण वाचायचं प्रभू. का? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. भगवंत निराकार नाही हे त्यांच्या दिव्य आणि शाश्वत स्वरूपाच्या वर्णनातून सूचित होते. त्यांचे दिव्य रूप हे या भौतिक जगातील रूपाप्रमाणे नाही. या जगातील जीवांची रूपे भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असतात व ती एखाद्या भौतिक यंत्राप्रमाणे कार्य करतात. भौतिक शरीराच्या रचनेत रक्तवाहिन्या, नाड्या अशी यंत्रासारखी रचना आवश्यक असते. परंतु भगवंताच्या दिव्य शरीरात अशा गोष्टी नसतात. या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी एखादा दिव्य धारण केलेला नाही. याचाच अर्थ असा की त्यांचे शरीर आणि आत्मा यांच्यात भेद नाही. तसेच भगवंतांना आपल्यासारखे निसर्ग नियमाप्रमाणे शरीर धारण करावे लागत नाही. बद्धावस्थेत जड शरीर आणि मन यांच्यापासून आत्मा वेगळा असतो. परंतु भगवंतामध्ये असा भेद नसतो. त्यांचे शरीर व मन वेगळे नाही. ते परमपूर्ण आहेत व त्यांचे मन, शरीर व ते स्वतः हे सर्व एक आहे. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद प्रभू. तर आपण बघतो इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की भगवंत निराकार नाहीत. आणि पण मागच्या कक्षेत चर्चाही केली होती कशा प्रकारे सामान्यतः लोक जे आहेत भगवंतांना निर्गुण निराकार समजतात. आणि प्रभुपादजींनी इथे स्पष्टता दिली आहे. आता ते कशा प्रकारे निराकार नाहीत, त्यांचं कसं रूप हे दिव्य आहे ते समजून सांगण्यासाठी इथे प्रभुपादजी स्पष्टता देत आहेत. सामान्य जीवांची जी रूप आहेत ती कशा प्रकारे प्रकृतीद्वारे बनलेली आहे याचा गीतेमध्ये छान श्लोक आहे. कशा प्रकारे यंत्रारूढानी मायया सारे जीव जे आहेत ते एखाद्या भौतिक यंत्राप्रमाणे कार्य करतात. आणि त्याची जी व्यवस्था आहे कशा प्रकारची ते प्रभुपादजी ते देत आहेत. आणि भगवंतांचं जे शरीर आहे त्याच्यात अशा प्रकारच्या रक्तवाहिन्या, नाड्या या गोष्टी नसतात. जर तसं काय आढळत असेल तर ते पण काय एक भगवंतांच्या लीलांच्या आदान प्रदानासाठी आहे. पण आध्यात्मिक जे भगवंतांचं दिव्य शरीर आहे ते भौतिक जे पदार्थ आहे त्याला आध्यात्मिक बनवू शकतात, आध्यात्मिकला भौतिक बनवू शकतात. तर भगवंत काही करण्यास समर्थ आहेत. जेव्हा असं इथे म्हटलेलं आहे की भगवंतांच्या दिव्य शरीरात अशा गोष्टी नसतात तर याचा अर्थ हे स्पष्ट समजलं पाहिजे की भौतिक प्रकृतीद्वारा नियंत्रित केलेल्या ह्या गोष्टींची भगवंतांना गरज नसते. पण भक्तांचे आदान प्रदान करताना कधी असं दिसलं तर याचा अर्थ असा नाही की त्यामुळे भगवंतांचं शरीर दिव्य नाही. आणि इथे छान सांगितले त्यांच्या शरीर आणि आत्मा याच्यात भेद नाही. अशा प्रकारे भगवंत जे आहे ते परमपूर्ण आहे व त्यांचे मन, शरीर व ते स्वतः हे सर्व एक आहे. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का की प्रभुपादजींनी हे दिलंय भगवंतांचं मन, शरीर आणि स्वतः ते सर्व एक आहे, हे समजणं का लाभदायक आहे? जर हे नाही समजलं तर काय समस्या होऊ शकते? हरे कृष्ण प्रभूजी. जसं की हम्म भगवंताचं शरीर आणि आत्म्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक नाहीये हे समजणं एवढ्यासाठी महत्वाचं आहे. कारण यावरून आपल्याला समजतं की
भगवंतांचं प्रत्येक म्हणजे भगवंतांच्या शरीर हे दिव्य आहे, त्यातलं सच्चिदानंद असल्यामुळं त्यातला प्रत्येक म्हणजे कण कण भगवंतांचा हे आहे, म्हणजे त्यातला आत्मा आणि शरीरामध्ये भेद नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे धन्यवाद, समजतं धन्यवाद. की त्यामुळे तर आपण हे विशेष करून हा, बरोबर. तर झालं. प्रभुपादजी ज्यावेळेस पाश्चात्य देशात प्रचार सुरू केले, तर त्यावेळेस प्रभुपादजींची गीता छापली गेलेली नव्हती. तर ते एका दुसऱ्या राजकारणी व्यक्तीची गीता घेऊन त्यातला अनुवादाच्या आधारावर ते सांगायचे. तर प्रभुपादजी जेव्हा त्यांच्या अनुवादाच्या आधार सांगायचे, तर त्या व्यक्तीलाही ते अं, बोलायचे कशा प्रकारे चुकीचं लिहून ठेवलंय गीत, त्यांनी जे काही त्याची टिप्पणी केली आहे. तर त्यांनी अं, हेही सांगितलं कशा प्रकारे व्यक्तीला जे आहे कृष्ण म्हणजे बाह्यता नाही बघायचं, पण त्याच्या आतमध्ये जे परब्रह्म आहे ते खरोखर त्याच्यावरती ध्यान करायचंय किंवा ते प्राप्त करायचंय. अशा प्रकारे ते व्यक्ती जे आहेत राजकारणी व्यक्ती, त्यांनी जी भगवद्गीता लिहिली होती ते असं अ, त्यांच्या गीतेत प्रस्तुत करतात. आज पण ते तसंच आहे, कारण त्या व्यक्तीची गीता तशा प्रकारे त्यांनी टिप्पणी दिली, त्यांची त्या प्रकारची धारणा आहे. तर प्रभुपादजींनी अशा ज्या चुकीच्या धारणा आहेत की जिथे लोकांना असं वाटतं की ज्या प्रकारे भौतिक शरीरामध्ये असताना आत्मा आणि शरीर वेगळं आहे, आत्मा आणि मन वेगळं आहे, त्या प्रकारे आध्यात्मिक देहामध्येही असंच असू शकतं की असंच असावं. तर त्या प्रकारे ती चुकीची धारणा खंडन करण्यासाठी रूपाजी ते स्पष्टता देत आहेत की ते परमपूर्ण आहेत. त्यांचे मन, शरीर व ते स्वतः हे सर्व एक आहे. ठीक आहे, पुढे वाचा. प्राजक्त म्हणतो की असं. हरे कृष्ण प्रभू. ब्रह्मसंहितेमध्ये 5.1 भगवंतांचे अशाच प्रकारे वर्णन केले आहे. इथे त्यांना सच्चिदानंद विग्रह म्हटले आहे. याचा अर्थ असा की त्यांचे स्वरूप आनंदाने पूर्ण आहे. त्यांना आपल्याप्रमाणे वेगळे मन आणि शरीर याची आवश्यकताही नसते. वैदिक शास्त्रा वैदिक शास्त्रे स्पष्टपणे सांगतात की भगवंतांचे शरीर आपल्यापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. म्हणून कधीकधी त्यांचे वर्णन निराकार असे केले जाते. ही निराकारता म्हणजे त्यांचे शरीर आपल्याप्रमाणे नसते किंवा आपल्या कल्पनेप्रमाणेही नसते. ब्रह्मसंहितेमध्ये 5.32 पुढे असे सांगितले आहे की भगवंत आपल्या शरीराच्या कोणत्याही अंगाने इतर इंद्रियांचे कार्य करू शकतात. अर्थात भगवंत हाताने चालू शकतात, पायाने एखादी वस्तू स्वीकारू शकतात, डोळ्यांनी खाऊ शकतात वगैरे. श्रुती मंत्रात सुद्धा म्हटले आहे की भगवंतांचे हात, पाय आपल्याप्रमाणे नसले तरी त्यांचे वेगळ्या प्रकारचे हात व पाय असतात आणि त्यांच्या मदतीने ते अर्पिलेल्या कोणत्याही वस्तूंचा स्वीकार करू शकतात. ते इतर कोणत्याही व्यक्तींपेक्षा जलद गतीने धावू शकतात. हीच गोष्ट या 8व्या मंत्रामध्ये शुक्रम म्हणजे सर्वशक्तिमान या शब्दाचा उपयोग करून सांगितले आहे. हरे कृष्ण. तर मागच्या परिच्छेदामध्ये आपण दोन शब्दांबद्दल बघितलं होतं. तर कोणी सांगू शकतं का की हे अकायम आणि अश्नावीरम हे जे दोन शब्द प्रभुपादजी मागच्या परिच्छेदात सांगतात त्याचा अर्थ काय आहे? जेणेकरून ह्या परिच्छेदात आपण शुक्रम बद्दल बघणार आहोत. तर पहिले आपण स्पष्ट असेल तर मग पुढे जाऊ.
ठीक आहे. तर हरे कृष्ण सामान्यतः प्रभू. जेव्हा, हा बोला. तर सामान्यतः हरे कृष्ण जेव्हा प्रभूजी, हरे कृष्ण. हा अकाळात म्हणजे भौतिक शरीर नसलेले, म्हणजे आध्यात्मिक शरीर असलेले, आणि अश्नाविरम म्हणजे रक्तवाहिनी किंवा शिरा नसणारे. हम्म, धन्यवाद. हरे कृष्ण. तर काया शब्दाचा अर्थ होतो देह किंवा शरीर. कायाचा वेगवेगळे अन्य अर्थही लावले जाऊ शकतात. अर्थात जे आत्म्याहून भिन्न आहे त्याला काया म्हटलेले आहे. जे आत्म्याच्या मागच्या कर्मानुसार प्राप्त झालेले आहे त्यालाही काया म्हटलेले आहे. जे काही आत्म्याद्वारे दिलं जातं त्यालाही काया म्हटलेलं आहे. आणि जे आत्म्याचं पतन घडवतं किंवा आत्म्याला अधोगतीला नेतं त्यालाही काया म्हटलेलं आहे. तर श्रील प्रभुपादजी जेव्हा इथे याला ह्या प्रकारे स्पष्टता देत आहेत की अकायम, तर आपल्याला हे समजलं पाहिजे की अकायम अर्थात काय, की कुठल्याही प्रकारचं देह जे आहे ते नाही. पण ते देह नाही म्हणजे काय, तर भौतिक देह नाही, हे समजण्यासाठी प्रभुपादजींनी स्पष्टता दिली आहे. आता ह्या परिच्छेदामध्ये जे आहे ते चर्चा आहे शुक्रम, किंवा कशा प्रकारे भगवंत हे सर्व शक्तिमान आहे. सुरुवातीला जिथे जे ब्रह्मसंहितेचा पहिला हा जो श्लोक प्रभुपादजी उद्धृत करतायत, तर आपण जे मागे बघितलं अकायम अश्नाविरम, तर भगवंतांचं शरीर कसं आहे त्याची स्पष्टता लगेच इथे दिलेली आहे. सच्चित आनंद विग्रह आहे. जर कोणी असं म्हटलं की आज सकाळच्या प्रातःकालीन कार्यक्रमामध्ये कोणीही शर्ट पॅन्ट घालून आलं नाही, तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो का की कोणीही कपडे न घालता आले, अर्थात बिना कपड्याचे आले, तर ज्या व्यक्तीला माहित नाही तो असा काही अर्थ लावू शकतो. पण पॅन्ट शर्ट मध्ये नव्हते, याचा अर्थ सगळे धोती कुर्ता मध्ये आले होते. तर अर्थात ते विस्तारित रूपाने आपण समजू शकतो. मुद्दा हा आहे की जेव्हा इथे म्हटलेलं आहे की भगवंत अकायम, तर अर्थात भगवंतांचं जे आहे भौतिक देह नाहीये, भौतिक शरीर नाहीये. प्रभुपादजी जेव्हा सांगतात कशा प्रकारे अंगानि यस्य सकलेन्द्रियरित्तिमान्ति पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरञ्जगन्ति आनन्दचिन्मय सदुज्ज्वल रसविग्रहस्य आनन्दचिन्मय सदुज्ज्वल विग्रहस्य गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. तर जेव्हा सांगतायत की अंगानी यस्य सकलेंद्रिय, तर ज्यांच्या कुठल्याही एका अंगाने बाकी सर्व अंगाची कार्य केली जाऊ शकतात, असे जे भगवंत आहे, तर त्यांचा देह साधारण नाहीये. का तर सामान्य देहामध्ये व्यक्ती डोळ्याने पाहू शकतो, पण तो डोळ्याने खाऊ शकत नाही.
पण भगवंत डोळ्याने खाऊही शकतात. सामान्यतः व्यक्ती जे पायाने चालू शकतो, पण भगवंतांच्या बाबतीत भगवंत हातानेही चालू शकतात. तर भगवंतांसाठी सर्व काही शक्य आहे. त्यामुळे भगवंतांची ही जी विशेषता आहे किंवा भगवंतांची ही जी शक्ती आहे, त्याला इथे संबोधित करून शुक्रम या शब्दाचा प्रयोग करण्यात आलाय असं प्रभुपाद इथे सांगतायत. त्याचे आपण खूप सारे परमिट संयोगाने खूप सारे उदाहरण बघू शकतो. आणि यातले काही उदाहरण जसं भगवंत कोणत्याही व्यक्तीपेक्षा जलद गतीने धावू शकता याची आपण पहिले चर्चा केली. पुढे वाच. हरे कृष्णा. प्रणाम. 7व्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवत अनुभूती झालेल्या प्रामाणिक आचार्यांनी प्राण प्रतिष्ठा केलेले मंदिरातील विग्रह हे भगवंतांपासून अभिन्न आहेत. श्रीकृष्ण हे भगवंतांचे मूळ स्वरूप आहेत व ते बलदेव, राम, नृसिंह, वराह यांसारख्या असंख्य रूपांत आपला विस्तार करतात. ती सर्व रूपे म्हणजे एकच भगवंत आहेत. तसेच मंदिरांमधील पूजा करण्यात येणारे अर्चा विग्रहही भगवंतांचे मूळ स्वरूप आहेत व ते बलदेव, राम, नृसिंह, वराह यांसारख्या असंख्य रूपात आपला विस्तार करतात. ती सर्व रूपे म्हणजे एकच भगवंत आहेत. तसेच मंदिरांमधील पूजा करण्यात येणारे अर्चा विग्रहही भगवंतांचे विस्तारित रूप आहेत. भगवंतांच्या अर्चा विग्रहाची पूजा करून आपण तात्काळ भगवंतांची प्राप्ती करू शकतो. हे अर्चा विग्रह रूप आपल्या अनंत शक्तीद्वारे भक्ताची सेवा स्वीकारतात. आचार्यांनी प्रार्थना केल्यावरच भगवंतांचा अर्चा विग्रह अवतार होतो व भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे तो त्यांच्याप्रमाणेच कार्य करतो. श्री ईशोपनिषद किंवा अन्य श्रुती मंत्रांचे ज्ञान नसलेले मूर्ख लोक शुद्ध भक्ताद्वारे पूज्य अशा अर्चा विग्रहाला भौतिक तत्वांनी निर्मित वस्तू समजतात. कनिष्ठ अधिकारी किंवा मूर्ख लोकांच्या दोषपूर्ण दृष्टीला हे रूप भौतिक भासत असले तरी हे लोक जाणत नाहीत की भगवंत सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असल्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे एखाद्या वस्तूचा आध्यात्मिक ते भौतिक व भौतिक ते आध्यात्मिक असा बदल करू शकतात. हरे कृष्ण. तर आता प्रभुपादजी 7व्या मंत्राच्या आधारावरती सांगताय कशा प्रकारे भगवंतांमध्ये आणि भगवंतांच्या अर्चा विग्रहामध्ये कुठल्याही प्रकारचं काही अंतर नाहीये. सामान्यतः जे आहे भगवंतांचे जे पार्षद आहेत ते जे भगवंतांबरोबर त्यांच्या स्वरूपात अवतरित होतात, तर त्यांचं शरीर जे आहे त्याला भौतिक नाही समजलं जात. जसं श्रील प्रभुपादजी त्यांच्या स्वरूपामध्ये अवतरित नाही झाले. 3 प्रकारचे उत्तम अधिकारी असतात. एक जे स्वरूप सिद्ध आणि गुणातीत असतात, अर्थात ते आध्यात्मिक जगातच असतात आणि ते या 2 स्तरावरती कार्यरत असतात, भौतिक जगामध्ये आणि आध्यात्मिक जगामध्ये. दुसरे जे आहेत ते त्यांच्या स्वरूपात स्वरूप सिद्ध अवस्थेत नाहीयेत, पण ते गुणातीत आहेत. अर्थात ते जसं बघितलं की स्वरूप सिद्ध आणि गुणातीत जे आहे ते पूर्णतः आध्यात्मिक जगातच आहे. पण हे जे स्वरूप सिद्ध नाहीत पण गुणातीत आहेत, तर ते भौतिक जगातही त्यांचा एक पाय आणि आध्यात्मिक जगातही त्यांचा एक पाय. आणि जे स्वरूप सिद्धही नाहीत आणि जे गुणातीतही नाहीत, पण ज्यांनी
प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, ज्यांनी दृढ निश्चय केलाय की कशा प्रकारे सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांना त्याग करायचा आहे, तर त्यांचे जरी ते दोन्ही प्रकारे भौतिक जगातच असले तरी त्यांचं लक्ष जे आहे ते आध्यात्मिक जगत आहे. जसं जे देवी देवता आहेत ते पश्यन्ति यत् सूर्यः, ते भगवंतांच्या चरण कमलांवरती नेहमी ध्यान करतात. तशा प्रकारे यांची लक्ष जे आहे ते आध्यात्मिक जगतच आहे. जे कोणी लोक अशी धारणा धारण करून असतात की भगवंत जे आहेत ते जड तत्वाला सचेत तत्वामध्ये परिवर्तित नाही करू शकत, तर स्पष्टतेने बघितलं त्याचा अर्थ असा झाला की त्यांच्या दृष्टिकोनातून भगवंत जे आहेत ते सर्व शक्तिमान नाही आहेत. जर भगवंत सर्व शक्तिमान आहे तर ते एका शक्तीचं परिवर्तन दुसरीमध्ये करू शकतात. दुसरीच असं शक्तींचं परिवर्तन करण्यात त्यांच्यात ते सामर्थ्य असू शकतं. असेही काही लोक असतात की जे हा विचार करतात की भगवंत जे आहे ते अवतार घेऊ शकत नाही, किंवा त्यांची धारणा असते की सामान्य व्यक्ती जे आहे किंवा जीवात्मा जे आहे ते भगवंतांना समजू शकत नाही, तर त्याला अज्ञेयवादी म्हटलेलं आहे. जसे काही जैन तत्वज्ञानाचे लोक वगैरे आहेत तर त्यांची अशा प्रकारची धारणा असते. अर्थात त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना हे स्वीकार करणं कठीण असतं की कशा प्रकारे जर भगवंतांनी इच्छा केली, कारण भगवंत सर्व सामर्थ्यवान आहेत, सर्व शक्तिमान आहेत, तर ते जे साधारण जीवात्मा जे अणुआत्मा आहे त्याला ते त्यांच्याबद्दलचं ज्ञान देऊ शकता, तर हे त्यांना समजणं कठीण जातं जे अज्ञेयवादी आहेत. जसं उदाहरण बघितलं तर जर लहान मुलगा जो आहे तो जर त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसू शकत नसेल किंवा पोचू शकत नसेल, तर त्यावेळेस वडील जे आहेत ते स्वतः झुकणार आणि त्या बाळाला उचलून स्वतःच्या मांडीवर बसवणार, किंवा जे काही एक त्यांचं ते आदान प्रदान राहील. तर त्यामुळे जर कोणी अशा प्रकारे भगवंतांच्या अर्चा विग्रहांचं अस्तित्व नाकारत असेल किंवा विचार करत असेल की नाही हे शक्य नाहीये, तर ते हे भगवंतांच्या सर्व शक्तिमत्तेला नकारणं हाच त्यांचा दृष्टिकोन असू शकतो. तर भगवंत जे आरचा विग्रह रूपात येतात ते ह्यासाठीच प्रकट होतात, कारण ते भक्तांच्या प्रेमाशी आदान प्रदान करू इच्छितात. तर प्रभुपादजी ते सांगतात कशा प्रकारे श्री ईशोपनिषद किंवा अन्य श्रुती मंत्रांचे ज्ञान नसलेले मूर्ख लोक शुद्ध भक्ताद्वारे पूज्य अशा आरच्या विग्रहाला भौतिक तत्वांनी निर्मित वस्तू समजतात. तर जोपर्यंत व्यक्तीला याची स्पष्टता नाहीये की कशा प्रकारे आरचे विग्रह जे आहे भगवंतांहून भिन्न नाहीत, तर तोपर्यंत तो बाहेरी दृष्टिकोनातून एक तर लाकडाचे बनलेत, काही धातूचे बनलेत, अशा प्रकारेच तो बघेल. कनिष्ठ अधिकारी किंवा मूर्ख लोकांच्या दोषपूर्ण दृष्टीला हे रूप भौतिक भासत असले तर प्रभुपाद सांगतायत की कसं त्यांची शक्ती आहे भौतिकचं आध्यात्मिक, आध्यात्मिकचं भौतिक करू शकतात भगवंत. तर ते त्यांची दृष्टी अपूर्ण हे आपण समजू शकतो जे लोक मूर्ख आहेत किंवा ज्यांचा तो स्तर नाहीये. पुढे वाचा. संतुष्ट मुकुंद कौशल, संतुष्ट मुकुंद, संतुष्ट मुकुंद कौशल. हा तुम्ही
संतुष्ट मुकुंद चौधरी, संतुष्ट मुकुंद चौधरी, सामान्य चौधरी आता तुम्ही. हा ठीक आहे. हरे कृष्ण प्रभू, धन्यवाद, प्रणाम. या जगामध्ये भगवंत जेव्हा अवतारित होतात तेव्हा त्यांचे शरीर भौतिक असते असे मानणाऱ्या लोकांच्या अल्प ज्ञानाची व पतित अवस्थेची भागवद्गीतेत 9:11-12 भगवंतांनी कीव केली आहे. असे ज्ञानाने दरिद्री असलेले लोक भगवंताच्या अनंत शक्तींना समजू समजू शकत नाहीत. केवळ तर्क करीत बसणाऱ्या व्यक्तीसमोर भगवंत आपले पूर्ण रूप प्रगट करीत नाहीत. आपल्या शरणागतीच्या प्रमाणातच त्यांचा साक्षात्कार होऊ शकतो. जीवात्म्याच्या अधोगतीचे एकमेव कारण म्हणजे भगवंताबरोबर असलेल्या संबंधाची विस्मृती होय. हरे कृष्णा. प्रभुपादजी खूप सुंदररीते सांगतायत कशा प्रकारे जे अल्पज्ञानी लोक आहेत, आणि जो श्लोक इथे सांगितलाय तो पण तसाच आहे की अवजानन्ति माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम. अर्थात ते मूढा अर्थात जे मूर्ख म्हणूनच संबोधित केले तशा प्रकारच्या लोकांना. तर ही जी लोक आहेत ते त्यांना अल्पज्ञानाची व पतित अवस्थेची, कारण त्यांचे अल्पज्ञानी आहेत, पतिती आहेत का तर ते भगवंतांच्या स्थितीला समजू शकत नाहीत. त्यामुळे भगवंतांनी कीव केली आहे असं म्हटलंय. तर भगवंतांकडनं कीव केली जाणे याचा अर्थ काय आहे की ह्या मूर्ख लोकांना भगवंत कसे अवतरित होतात ते समजणं खूप कठीण आहे, आणि त्यामुळे ते त्यांना आपल्यासारखंच एक साधारण व्यक्ती समजतात. जरी भगवंतांचं शरीराचे दिव्य गुण असले, अर्थात आपण बघतो कशा प्रकारे कोणी एक महापुरुष असेल तर त्यांच्या शरीराची लक्षणही स्पष्ट दिसून येतात. आजा अनुभव तर हे बघण्यात येतं की जे लोक अज्ञ आहेत, जे मूर्ख आहेत, ते या गोष्टी समजू शकत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा प्रभुपादजी म्हणतात की हे भगवंतांच्या बद्दल समजणं हे लोकांना त्यांच्या अज्ञानामुळे किंवा कमी ज्ञान असल्यामुळे ते भगवंतांना जाणू शकत नाही, आणि त्यामुळे त्यांना मूढ म्हणून संबोधित केलं जातं. पुढे वाचायचं. तर याची आपण चर्चा केली होती कशा प्रकारे जे लोक तर्क करत बसतात त्यांच्या समोरही भगवंत प्रकट होत नाही. केवळ मार्ग जो आहे तो सांगितलाय की आपल्या शरणागतीच्या प्रमाणातच त्यांचा साक्षात्कार होऊ शकतो. अर्थात ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. तर जर व्यक्ती जसा तो शरणागत होणार त्याच्यानुसार त्याला साक्षात्कार प्राप्त होणार. आणि प्रभुपादजी म्हणून सांगतायत की अधोगती किंवा होणार जर व्यक्ती भगवंतांचं विस्मरण करेल, तर भगवंतांचं स्मरण करेल तर त्याची अधोगती नाही होणार. याच्याबद्दल वराह पुराणात एक श्लोकांची शृंखला आहे, अर्थात सुंदर आहे. सारथे सांगतो. शुक्रम तत्शोक राहित्यात आवरणम नित्य पूर्णतः पावनत्वात् सदा शुद्धम अकायम लिंगवर्जनात् स्थूलदेहस्य राहित्यात् अश्नावीरम उदारतम एवं भूतोऽपि सर्वज्ञात् कविर इत्येव शब्दते ब्रह्मादि सर्व मनसाम प्रकृतेर्मनसोऽपि च इषित् ध्रुवान् मनीषी स परिभू सर्वतो वरः सदा नान्या शरयत्वाच्च स्वयंभू परिकीर्तितः स सत्यं जगत् एतादृन्
नित्यम् एव प्रवाहतः अनादि अनन्तकालेषु प्रवाहेक प्रकारतः नियमेनैव ससृजे भगवान् पुरुषोत्तमः सज्ज्ञानानन्द शिशोऽसौ सज्ज्ञानानन्द बाहुकः सज्ज्ञानानन्द देहश्च सज्ज्ञानानन्द पादवान् एवं भूतो महाविष्णुर्यथार्थं जगदीश्वरम् अनादि अनन्तकालीनं ससर्जत सर्जतम इच्छया प्रभु. तर इथे कशा प्रकारे या श्लोकांमध्ये सुंदररीत्याने सांगितलंय की भगवंत जे आहेत ते शुक्रम का, तर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शोक त्यांना अव्रणम म्हटलेलं आहे. आता त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं दोषारोपण होऊ शकत नाही का, तर ते शाश्वतरित्याने परिपूर्ण आहेत. त्यांना इथे शुद्ध म्हटलेलं आहे कारण ते सर्व काही शुद्ध करू शकतात. त्यांना अकायम अशा प्रकारे संबोधित केलेलं आहे कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा सूक्ष्म देह नाहीये. त्यांना अश्नाविरम म्हटलेलं आहे का, तर त्यांच्याकडे स्थूल शरीर नाहीये. त्यांना कवीही अशा प्रकारे म्हटलेलं आहे कारण त्यांना सर्व काही ज्ञात आहेत. त्यांना मनीषी म्हणून संबोधित केलेलं आहे का, तर ते ब्रह्माजींपासून म्हणजे अशा मोठ्या मोठ्या लोकांचं मन त्यांनी नियंत्रित केलंय. जसे लक्ष्मीजी पण आहे, त्यांचंही त्यांनी मन नियंत्रित केलेलं आहे. त्यांना परिभू म्हटलेलं आहे कारण ते सर्वांमध्ये सर्वोत्तम आहेत. त्यांना स्वयंभू म्हटलेलं आहे कारण त्यांना कधीही दुसऱ्या कोणाचा आश्रय घ्यायची गरज पडत नाही. भगवंतानी हे जगत जे निर्माण केलेलं आहे ते अशा प्रकारे सुंदर प्रकाराने निर्मिती केलेली आहे जेणेकरून सर्व काही शाश्वत रीतीने चालू राहावं. पण त्याच्यात बदल आहे. ते त्याची काही सुरुवात नाही, त्याचा काही अंतही नाही आहे. तर ही जी चर्चा आहे ते हे जे शाश्वत भगवंतांचं जगत आहे त्याची चर्चा आहे का, तर ते शाश्वत आहे. त्याच्यात सर्व काही आदि रहित अंतरहित आहे. भगवंतांच्या बद्दल जे वर्णन आहे तेही सांगतात कशा प्रकारे भगवंत जे आहेत शाश्वत अस्तित्व आहे, ज्ञानमय आहेत आणि आनंदमय आहेत. भगवंतांच्या वेगवेगळ्या अंगाचंही ते सुंदर वर्णन आहे. कशा प्रकारे ते सर्व अंग जे आहेत ते शाश्वत ज्ञान चिन्मय आणि आनंदमय आहेत. भगवंतांच्या इच्छेनेच फक्त त्यांच्या ज्या काही परिपूर्ण गुण आहेत, महाविष्णू जे आहेत हे ब्रह्मांडांची निर्मिती करतात. अशा प्रकारे त्यांनी हे वराह पुराणातला खूप सुंदर श्लोक दिलेला आहे. ठीक आहे, पुढे वाचा. पुढे वाचू का? हम्म. या मंत्रामध्ये आणि वेदाच्या अन्य मंत्रामध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की भगवंत अनादी काळापासून सर्वांच्या गरजा पूर्ण करीत असतात. जीवात्मा एखादी गोष्ट प्राप्त करायची इच्छा करतो आणि भगवंत त्याच्या योग्यतेप्रमाणे ती इच्छा पूर्ण करतात. जर एखाद्याला उच्च न्यायालयातील न्यायाधीश व्हायचे असेल तर त्याला केवळ आवश्यक पात्रता मिळवून भागणार नाही, तर ही पदवी बहाल करणाऱ्या अधिकाऱ्याची सहमती सुद्धा मिळवावी लागते. पद प्राप्त करण्याकरता नुसती योग्यता पुरेशी नसते. कोणत्या तरी श्रेष्ठ अधिकाऱ्याने ते पद बहाल केले पाहिजे. अशाच प्रकारे
जीवात्म्याच्या योग्यतेनुसार भगवंत त्यांना भोग प्रदान करतात. केवळ योग्यता आपल्याला सर्व काही मिळवून देते असे नाही, तर भगवंताची कृपाही आवश्यक आहे. हरे कृष्ण. तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का याच्यामध्ये काय दोन गोष्टींची चर्चा आहे? तर प्रभुपादजी याच्यामध्ये प्रयास पात्रता आणि भगवंतांची कृपा. किंवा जे आपण प्रयत्न म्हणतो आणि भगवंतांची कृपा, याच्यावरती या दोन गोष्टींवरती प्रभुपादजी चर्चा करतायत. पहिली ते जे नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम त्याच्या आधारावर सांगताय. जेव्हा इथे सांगितलंय कशा प्रकारे जर एखाद्या व्यक्तीला न्यायाधीश व्हायचंय तर फक्त त्याने असं नाही की काहीतरी पात्रता प्राप्त केली, त्यांनी सगळी पुस्तकं वाचली न्यायाधीशाची, पण त्याला पदवी देणाऱ्या अधिकाऱ्यांची संमती पाहिजे. तर जर पदवी देणाऱ्या अधिकाऱ्यांना वाटलं की अरे हाच लुच्चा लफंग आहे किंवा हाच व्यक्ती जो आहे याच्यामध्ये त्या प्रकारचं चारित्र्य नाहीये, हा जर न्यायाधीशाच्या पदावर बसला तर पूर्ण न्यायाची वाटच लागणार. जर त्यांना अशी काही जाणीव झाली तर ते कशाला अशा व्यक्तीला पदवी बहाल करतील? तर अर्थ हा की त्या प्रकारचं पद प्राप्त करण्यासाठी फक्त योग्यता नाही तर त्याची कृपेचीही आवश्यकता आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर जेव्हा प्रभुपादजींनी हे उदाहरण सांगितलं तर ते कशा प्रकारे जीवात्म्यांच्या बाबतीतही भगवंत आदान प्रदान करतात ते समजून दिलंय. अर्थात जर तो जीवात्मा त्या प्रकारची त्याची योग्यता असेल तर भगवंत त्याला ते भोग प्रदान करतील. ज्या जसं उदाहरण आहे की एखाद्याने जरी न्यायाधीशाचा अभ्यास केला पण जर अधिकारी प्रसन्न असतील आणि त्यांनी जर अनुमती दिली तरच तो व्यक्ती त्या पदाला प्राप्त करू शकतो. त्यामुळे कृपा महत्वाची इथे बल दिलेलं आहे. पुढे वाचा. अर्चना देशमुख नातेगाव. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रभू. भगवंताजवळ काय मागावे किंवा कोणते पद प्राप्त करावे हे सामान्यपणे जीवाला माहीत नसते. परंतु जेव्हा जीवाला स्वतःची स्वरूप समजते तेव्हा तो भगवंताची संगत प्राप्त करण्याची व त्याची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी प्रार्थना करते. दुर्दैवाने मायेच्या प्रभावामुळे बद्ध जीव इतर काहीतरी अनावश्यक गोष्टीची मागणी करतात. भगवद्गीतेत 2.41 अशा प्रकारच्या मनोवृत्तीला बहुशाखा असे म्हटले आहे. आध्यात्मिक बुद्धी एक असते परंतु भौतिक बुद्धी विविध प्रकारची असते. श्रीमद भागवतात 7.5 30.31 सांगितले आहे की जे बहिरंगा शक्तीच्या क्षणिक सौंदर्याने मोहित होतात त्यांना भगवत धामात परत जाणे हे जीवाचे खरे ध्येय आहे याचे विस्मरण होते. या स्मृतीमुळे मनुष्य अनेक कार्यक्रम व योजना आखून परिस्थिती बरोबर जमून घ्यायचा प्रयत्न करतो, परंतु हे सर्व चोथा चघळण्यासारखे आहे. परंतु भगवंत इतके दयाळू आहेत की जीवात्म्याला या व्यवहारात ते मुळीच अडथळा आणत नाहीत. श्री ईशोपनिषदातील या मंत्रात याथातथ्य हा अत्यंत समर्पक शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ असा की जीवाच्या इच्छेनुसार भगवंत वरदान देत असतात. जर एखाद्या जीवाला नरकवास भोगायचा असेल तर त्याकरता भगवंत खुशाल परवानगी देतात आणि जर कोणाला भगवत धामात परत जायचे असेल तर त्याला भगवंत मदत करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. तिथे आपण बघू शकतो कशा प्रकारे असे बरेच आपण कथाही ऐकतो की प्रसंग येतात की जिथे व्यक्तीला काय मागितलं पाहिजे, जर त्याला स्पष्टता असेल की काय मागणं योग्य आहे
त्याच्यानुसार त्याला त्या व्यक्तीच्या स्थितीनुसार जे भेटेल, जरी जसं म्हणतात की कोणी टाटा बिर्लाकडे जाऊन 1 रुपया 2 रुपया मागते, तर त्या व्यक्तीची स्थिती, अर्थात टाटा बिर्ला हे खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत आर्थिक विचारांनुसार, तर ते भरपूर काही देऊ शकतात. तसं भगवंत जे आहेत लक्ष्मीपती आहेत, आणि त्यांच्याकडे केवळ लक्ष्मीपती नाही, पण त्यांच्याकडे सर्व काही आहे. सर्व काही व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं, पण सामान्य जीवाला हे समजत नाही काय मागणं योग्य आहे. त्यामुळे जेव्हा व्यक्ती गुरुचा आश्रय घेतो, तेव्हा गुरूंच्या कृपेनं व्यक्तीला स्पष्टता येते की जर आपल्याला अशी संधी असेल, तर आपण असं काही मागितलं पाहिजे जेणेकरून आपण शाश्वतरित्या त्या भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होऊ शकतो. अशी एक कथा सांगितली जाते की एकदा एक राजा जे आहे, त्यांची एक व्यक्ती चांगली सेवा करतात, आणि राजा प्रसन्न होऊन त्यांना सांगतो की तुम्ही जे आहे मला भेटायला या. आणि जेव्हा ते राजाला भेटायला जातात, तर राजा त्यांना जे पाहिजे ते द्यायला तयार असतो. तुम्हाला काय पाहिजे असेल सांगा, हे पाहिजे, पैसे पाहिजे, राज्यामध्ये काही पद पाहिजे वगैरे. तर त्यावेळेस ते व्यक्ती फक्त सांगतात की मला, अर्थात हे वेगवेगळे याचे वर्जन आहेत की राजाच्या वाढदिवसाला राजा जात असतो आणि सगळ्यांना विचारत असतो, ते एक वर्जन आहे. पण मुद्दा हा आहे की जेव्हा राजाला असं भेटून ते स्पष्टपणे सांगतात की मला दुसरं काहीच नको, फक्त मला तुमची मैत्री हवी आहे. तर जेव्हा त्यांनी फक्त मैत्री पाहिजे सांगितलं, तर बाहेरील दृष्टिकोनातून असं वाटतं की त्या व्यक्तीला काहीच भेटलं नाही. अर्थात बाकी ज्यांनी पैसे मागितले, कोणी जमीन जुमला जे काही मागितलं ते सगळं त्यांना भेटलं, तर ते लगेच प्राप्त होणाऱ्या सुखासारखं आहे. पण जेव्हा यांनी मैत्री मागितली, तर तेव्हा लगेच तर काही त्याचा परिणाम दिसला नाही. पण जसं राजाने इच्छा केली की माझ्या मित्राच्या घरी मला जायचंय, तर त्यावेळेस अ, राजाच्या राजवाड्यापासून ते त्या व्यक्तीच्या कुटीपर्यंत, त्याच्या झोपडीपर्यंत एकदम सुंदर रस्ते बनवले गेले. त्या व्यक्तीसाठी राहायची चांगली सोय केली गेली. का तर राजा येणार, तर राजा अशा कुटियात बसणार का? अशा प्रकारे सर्व काही जे आहे ते त्यांनी योग्य गोष्ट मागितल्यामुळे बाकी अन्य सगळं प्राप्त झालं. जेव्हा राजाला इच्छा झाली की हा व्यक्ती माझा मित्र आहे, तर मी त्याच्याशी गप्पा मारल्या पाहिजे, दररोज त्याच्याबरोबर राहायला पाहिजे, तर राजाने त्याच्या जवळच आसन त्याला प्रदान केलं. याचा अर्थ हा आहे की जर व्यक्तीला काय मागणं मागावं हे जर समजलं, तर तो निश्चित रूपाने योग्य अ, परिस्थिती आणू शकतो. जसं इथे म्हटलंय, प्रभुपादी सांगतात की जर जीवात्म्याला आपली स्वरूप स्थिती समजली, तर तो भगवंतांची संगत प्राप्त करण्याची व त्यांची दिव्य सेवामयी दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी प्रार्थना करतो. हे सर्वात चांगलं मागणं आहे. जसं हे दुसऱ्या अध्यायाच्या नेहाभी कर्मनाशोस्ती, नाही, बरोबर आहे ना, 2:40 आहे इथे. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखाय अनंतश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. तर ज्या लोकांची बुद्धी व्यवसायात्मिका नाहीये, तर त्यांच्या मनोवृत्तीला इथे बहुशाखा म्हटलेलं आहे. तर आध्यात्मिक बुद्धी ही व्यवसायात्मिका असते, ती एक असते. म्हणजे भौतिक बुद्धी जी आहे ती बहुशाखा आहे, त्याचे
विविध फाटे असतात, विविध प्रकार असतात. तर प्रभुपादजी जे आहे 7-5-30 जे आहे श्रीमद भागवतमचा, त्याच्या आधारावरती सांगतायत. जे प्रल्हाद महाराजांचे प्रसिद्ध श्लोक आहे. मतीर्न कृष्णे परत स्वतो वा मिथो विपद्येत ग्रहव्रतानाम आदांत गोवीर्विशतां तमिश्रम पुनः पुनश्चर्वित चर्वणानाम. कशा प्रकारे जे लोक ज्यांची मती भगवंतांमध्ये लागत नाही, अर्थात जर कोणी साधू व्यक्ती असेल, जसे चैतन्य महाप्रभू आशीर्वाद देताना म्हणजे कृष्णेर मतिरस्तु, तर त्याच्या अगदी विरुद्ध आहे की मतीर न कृष्णे. एक तर आहे की मती कृष्णमध्ये असली पाहिजे, पण का मती भगवंतांमध्ये लागत नाही, त्यामुळे सांगताय की व्यक्ती एक तर परतः स्वतोवा, अर्थात त्या व्यक्तीला जे आहे दुसऱ्यांनी सांगून किंवा स्वतःच्या प्रयत्नांनीही तो त्याची मती भगवंतांमध्ये लागत नाही. का तर मिथो विपद्येत गृहव्रताना, त्यांनी जे आहे हे गृहव्रत स्वीकार केलेला आहे आणि अशा प्रकारे तो भौतिकवादी जीवनाला आसक्त झालाय की तो अदांत गोबीर विशताम तमिश्रम पुनः पुनश्चरित चरवणाम, ते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचं चर्वण करतोय जे त्याने पहिले ज्याची चव घेतली किंवा जे चाखलंय पहिले. आणि असं का करतोय, कारण अदांत गोभीर, ते गोभीही अर्थात इंद्रिय जे आहेत ते अदांत आहेत. दांते अर्थात जे नियंत्रित आहेत, संयमित, पण इथे अदांत गोभी म्हटलेलं, अर्थात जे अनियंत्रित इंद्रिय आहेत. त्याच्यामुळे व्यक्ती जे आहे पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कार्यांमध्ये लागलेला असतो आणि त्यामुळे जे आहे त्यांची जी मती आहे भगवंतांमध्ये लागत नाही. कशा प्रकारे नाही लागत, त्यांना जर दुसऱ्यांनी काही चांगले उपदेश दिले त्याच्या आधारावर किंवा त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नाने किंवा दोन्ही प्रकारे, आता दुसरे उपदेशही देत आहेत, व्यक्ती प्रयत्नही करतोय, पण त्याची मती लागत नाही कृष्णामध्ये. त्याचं कारणच काय आहे, तर अशा प्रकारच्या व्यक्तीला अनियंत्रित इंद्रिय आहेत आणि तो भौतिकवादी जीवनाला खूप आसक्त होऊन जातो. त्यामुळे तो जे आहे निश्चित रूपाने विशताम तमिश्रम, त्याची जी वाटचाल आहे ती तमिश्रम अर्थात नारकीय गतीकडे होते. प्रभुपादजी जेव्हा पुढचाही श्लोक सांगतायत त्याच्यात स्पष्टता देत आहेत कशा प्रकारे, न ते विदुस्वार्थ गतिम हि विष्णुम दुराशयाये बहिरर्थमानिनः अंधायतांधैर उपनीयमाना तेपि श्रुतंत्र्या ओरुदाम निबद्धः. तर खरं स्वार्थ गती, गती अर्थात पद किंवा खरं स्थान, खरी स्थिती, तर ती काय आहे, खरं स्वार्थ गती काय आहे व्यक्तीसाठी, तर ती आहे विष्णू. तर हे व्यक्तीला का समजत नाही, कारण ते दुराशयाये बहिरर्थ मानिनः, ते काय बाहेरचं जे काही आहे बहिरंगा शक्तीच्या प्रभावाने त्यालाच ते अर्थपूर्ण मानतात. आणि अंधा यथांधे उपनियम जेव्हा सांगितलंय की ते एखाद्या अंधळ्या नेत्याला, अंधळा अर्थात जिचे डोळे नाहीत असा नाही, अंधळा अर्थात ज्याला आध्यात्मिक दृष्टी नाहीये, अशा आंधळ्या नेत्याला स्वीकार करून त्याच्याप्रमाणे यथांध आहेत त्याचप्रमाणे ते वाटचाल करतात, तर तेव्हा काय होणार, निश्चित रूपाने ते पण जसा नेता खड्ड्यात जात असेल हे पण खड्ड्यामध्ये जाणार. त्यामुळे म्हटलंय की तेपीश तंत्र्या ऊर्ध्वं निबद्धा, तर त्याच प्रकारे
ते सुद्धा जे आहे तंत्र्याम, अर्थात हे जे भगवंतांद्वारे भौतिक जगाचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये ते फसतात. आणि ते कसे फसतात? उरुदाम्निबद्ध हा, अर्थात ज्या प्रकारे खूप सशक्त दोऱ्याने एखाद्या व्यक्तीला बांधलं जातं, तसं या 3 गुणांच्या द्वारे ते बद्ध होऊन जातात. तर त्यामुळे खूप महत्वाचा मुद्दा हा आहे की व्यक्तीला जे आहे निश्चित रूपाने योग्य नेत्याला, योग्य गुरुचं चयन करून, प्रमाणित गुरुचं, त्याच्यानुसार योग्य दिशेकडे वाटचाल केली पाहिजे. नाहीतर तो भगवंतांच्या बहिरंगाने शक्तीने तो त्यालाच अर्थपूर्ण मानून त्याच्यानुसार चुकीच्या मार्गावरती जाऊ शकतो. तर प्रभुपादजी म्हणून सांगतात की बहिरंगा शक्तीच्या क्षणिक सौंदर्याने मोहित होतात, त्यांना भगवत धामात परत जाणे हे जीवाचे खरे ध्येय आहे याचे विस्मरण होते. तर ज्यावेळेस ते मोहित होत त्यावेळेस निश्चित रूपाने त्यांचं जीवनाचं खरं ध्येय काय ते विसरून जातात. का तर मोहित होणं अर्थात तिथे हेच की तिथे त्यांची आसक्ती वाढून जाते, त्याच्यावरती त्यांचं चिंतन सुरू होऊन जातं. या विस्मृतीमुळे मनुष्य अनेक कार्यक्रम व योजना आखून परिस्थिती बरोबर जमवून घ्यायचा प्रयत्न करतो, परंतु हे सर्व चोथा चघळण्यासारखे आहे. पुन्हा पुन्हा चर्वित चर्वणानाम. परंतु भगवंत इतके दयाळू आहेत की जीवात्म्यांच्या या व्यवहारात ते मुळीच अडथळा आणत नाहीत. आता जेव्हा सांगितलंय की भगवंत अडथळा आणत नाही, याचा अर्थ काय? की जीवात्मा जो आहे ते स्वेच्छेने याच्यात फसू इच्छितो. तर ईश तंत्र्याम उरुदाम निबद्धा, तर भगवंतांच्या द्वारे त्याला जी स्वेच्छा दिली आहे त्याच्यानुसार तो वागणार. पण जे भगवंतांनी प्रकृतीचे नियम बनवलेत त्याचं पालन नाही केलं तर निश्चित रूपाने परत त्याचं तिथे पतन होत जातं. तर आता इथे जेव्हा सांगितलंय की एखाद्याला नरकवास भोगायचा असेल तर त्याकरता भगवंत खुशाल परवानगी देतात. जर कोणाला भगवत धामात परत जायचे असेल त्याला भगवंत मदत करतात. आपण जे आहे भगवद्गीतेच्या का कॉमेंट्रीच्या आधारावरती याची चर्चा करू. हम्म तर हे इथे स्पष्टपणे दिलेलं आहे कशा प्रकारे बलदेव विद्याभूषण सांगतात. श्रुती मंत्रांमध्ये एषौ हि एव साधु कर्म कारयति तम यम एभ्यो लोकेभ्य उन्निशते. एषौ एव साधु कर्म कारयति तम यम अधो निनिशते. तर इथे जसं आपण अर्थ बघितला कशा प्रकारे प्रभुपादजी सांगतात जर एखाद्या जीवाला नरकवास भोगायचा असेल त्याला भगवंत खुशाल परवानगी देतात. अर्थात एषहु ही एव साधू कर्म कारयती. जर तो व्यक्ती साधू कर्म करत असेल, सत्कार्यामध्ये लागला असेल
तम यम एभ्यो लोकेभ्य उन्निनिशते. तर त्याला जे आहे तो भगवद्धामात जाऊ शकतो, त्याची प्रगती होते. येषु एव असाधू कर्म कारयती. पण जर कोणी असाधू कार्यात लागलं असेल तर तम यम अधो निनिशते. तर भगवंत त्याच्या इच्छेनुसार त्याला जर त्याच्याकडनं असाधू कार्य करून घेत असतील तर त्याच्यानुसार तो व्यक्ती जो आहे अधो निनिशते, त्याचं जे आहे पतन होतं. हे कौशिताकी उपनिषद 3:8 मध्ये दिलेले आहे. ठीक आहे, पुढे वाचा. उत्तर बोलतो ना ते. हरे कृष्ण. येथे भगवंतांना परिभू किंवा सर्वात महान असे म्हटले आहे. कोणीही त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा मोठा नाही. भगवंतांकडून आपल्यासाठी वस्तू मागणाऱ्या जीवात्म्यांना या ठिकाणी भिकारी म्हटले आहे. जीवात्म्यांनी मागितलेल्या वस्तू भगवंतच पुरवितात. जर जीवात्मे भगवंता इतकेच शक्तिमान असते किंवा ते सर्व शक्तिमान किंवा सर्वज्ञ असते तर भगवंतांकडून काही वस्तू मागण्याचा, अगदी तथाकथित मुक्ती मागण्याचा सुद्धा प्रश्नच उद्भवला नसता. भगवत धामात परत जाणे हीच खरी मुक्ती होय. निर्विशेषवाद्यांनी मनात आणलेली मुक्ती म्हणजे केवळ कपोल कल्पना आहे. जोपर्यंत भिकाराची आध्यात्मिक इंद्रिये ताळ्यावर येत नाहीत व त्याला त्याच्या स्वरूप स्थितीचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याचे इंद्रिय भोगाकरिता भीक मागणे अविरत चालूच राहते. तर इथे आपण बघतो की भगवंतांना परिभू किंवा सर्वात महान म्हटलंय. तर जेव्हा इथे सांगितलंय की जीवात्मे भिकाऱ्यासारखे भीक मागत राहतात, तर निश्चित रूपाने त्याचं कारण आहे. कारण एको बहुनाम यो विदधाति कामान. तर बाकी सर्व भिकारीच आहेत. सर्वांच्या कामना ज्या आहेत त्या भगवंतांकडूनच पुरवल्या जातात. तर प्रभुपादजी इथे तर्काच्या आधारावर समजावतायत की सामान्यतः जे लोक म्हणतात की आम्ही पण भगवंत आहोत किंवा एक दिवस येईल आम्ही भगवंत होऊ वगैरे, हे समजून सांगतायत कशा प्रकारे जर तुम्ही सर्वशक्तिमान किंवा सर्वज्ञ असले असते तर तुम्हाला अशा प्रकारे काही मागण्याचा प्रश्न उठला नसता. तर त्यात काही म्हणजे मुक्तीचीही कोणी मागणी करत असेल तर अशा प्रकारे मुक्तीची भीक का मागायला लागते? कारण तुम्ही भगवंतांसारखे सर्वशक्तिमान नाही आहात. तर हे बऱ्याचदा भगवंतांकडून त्या प्रकारे बुद्धी प्राप्त न झाल्यामुळे व्यक्तीला हे तर्क समजू शकत नाही. तो चुकीच्या गुरूंच्या द्वारे चुकीच्या मार्गाचं अवगमन करतो. इथे जे निर्विशेषवाद्यांच्या मुक्तीच्या संकल्पनेबद्दल प्रभुपादजी म्हणतात की ती एक कपोल कल्पना आहे. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की प्रभुपादजी ते निर्विशेषवाद्यांच्या मनातल्या मुक्तीला कपोल कल्पना का म्हणतायत? आपण हरे बघतो इथे कृष्ण. कशा प्रकारे. हा, बोला. निर्विशेषवाद्यांसाठी मुक्ती म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये लीन होणे हे असते. तर ब्रह्मज्योतीमध्ये आपण कितीही वर्ष राहिलं मुक्ती लीन झाल्यानंतर, पण मग तिथे कारण जीवात्म्याचा खरा स्वभाव सेवा करणे हा आहे आणि तिथे किती वर्ष राहिले तरी तिथे काही उपयोग होणार नाही, परत त्याची पतन होणार आहे. त्यामुळे कदाचित म्हटलं. इथे जे आहे प्रभुपादजी दोन्ही भुक्ती आणि मुक्ती दोन्हींची इथे भक्तीच्या दृष्टिकोनातून कशी ती निम्न स्तराची स्थिती आहे ते दाखवत आहे. भुक्ती ही चालू राहते दुष्पुरेना अननिलेंच. आणि जयपताके स्वामी महाराज
नाही, जयदेव स्वामी महाराज जे आहे तेही त्यांच्या एका लेक्चरमध्ये खूप सुंदर म्हटले की कशा प्रकारे जर मी इंद्रिय तृप्तीला सोडलं तर मी किती काही माझ्याकडनं नुकसान होईल किंवा आय विल मिस सो मच. अशी एक मानसिकता असते व्यक्तीची की मी किती काही काही गमावून बसेल जर मी इंद्रिय तृप्ती सोडली तर. अर्थात हे एकच जीवन भेटलं आहे, जेवढं शक्य आहे तेवढं इंद्रिय तृप्ती केली पाहिजे अशी सामान्यतः काहींची धारणा असते. पण ते सांगत होते जयदत्त महाराज कशा प्रकारे की फक्त व्यक्ती जे काही मिस करणार किंवा ज्याची त्याला उणीव भासणार ते काय आहे, त्याच्या जीवनातनं जे आहे समस्या चालल्या जाणार. तर अर्थात जेव्हा भगवद्गीता शिकवते कशा प्रकारे व्यक्ती जरी काय आनंदाचा विचार करत असेल वर्तमान कालेपीच, वर्तमान काळातही त्या व्यक्तीला ज्या सुखासाठी तो प्रयत्न करतो त्याच परिणाम जो आहे त्याच्यामुळे जे प्राप्त होणार आहे ते दुःख योनय एव ते, अर्थात तेही दुःखाचंच कारण आहे. तर त्याच्यामुळे तो त्याच्याकडनं काही आ, त्याला कमी भासणार नाही पण त्याच्या जीवनातनं दुःख नक्की चालले जातील. तर त्यांनी अशा प्रकारे इंद्रिय भोगला त्याग केला. तर रवींद्र स्वरूप खूप सुंदर सांगतात कशा प्रकारे मैथून जीवनाची इच्छा त्यागणं हे कठीण नाहीये, पण त्या प्रकारे इच्छा करणं की मैथून जीवनाची इच्छा त्याग करायची आहे ते मोठं कठीण आहे. अर्थात व्यक्ती त्यालाही तयार होत नाही की मला ही इच्छा केली पाहिजे की मी अशा प्रकारे मैथून जीवन इंद्रिय भोगामध्ये लिप्त होणं याच्यापासून मी विरक्त व्हावं. तर जर इच्छा केलं तर पुढचा प्रश्न येतो. त्यामुळे असं सांगितलं जातं की ज्या प्रकारे व्यक्तीला वैराग्य प्राप्त होतं तर त्याने लगेच ते स्वीकार केलं पाहिजे. अर्थात जर व्यक्तीला दान करायची इच्छा झाली तर त्यांनी त्या क्षणी ते हातातनं द्यावं, नाहीतर मन केव्हा बदलेल आणि तो त्या आध्यात्मिक कार्यापासून किंवा सत्कार्यापासून परावृत्त होईल सांगता येत नाही. इथे हे जे प्रभुपादजी सांगतायत, कोणी सांगू शकतं का की ज्ञान झाल्यावरती व्यक्ती भीक मागत नाही का? हा, भीक मागणं हे शाश्वत आहे. भीक मागणं हा जीवात्म्याचा धर्म आहे का? होय. ठीक आहे. तर आपण हे स्पष्टतेने बघू शकतो की भीक मागणं हा जीवात्म्याचा धर्म नाहीये. जीवात्मा भौतिक जगामध्ये असताना इंद्रिय तृप्तीसाठी प्रयत्न करतो, त्यामुळे त्याला स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी भीक मागायला लागते. पण आध्यात्मिक जीवन आता तिथे जीवात्मा सेवाभाव असल्यावरतीच आध्यात्मिक जीवनाचं पालन करू शकतो, आध्यात्मिक जगात जाऊ शकतो. तर कारण तिथे व्यक्तीला जे आहे भगवंतांच्या सेवेमध्ये सर्व काही अर्पण करायचंय, द्यायचं आहे. तर त्यामुळे तिथे त्याला भीक मागायला नाही लागत. प्रभुपादजी ते सांगतायत की त्याला त्याच्या स्वरूप स्थितीचे ज्ञान होत नाही तोपर्यंत
अर्थात त्याला जर त्याच्या स्वरूप स्थितीचं ज्ञान प्राप्त झालं, त्याला कशाला भीक मागणं गरजेचं आहे? उलट भगवंत जे आहेत त्याला सारखं विचारतील, "अरे तुला हे पाहिजे का, तुला ते पाहिजे का?" पण जीवात्मा जो आहे, कारण त्याला त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये भगवंतांचा शाश्वत सेवक असल्यामुळे तो फक्त भगवंतांना सेवा अर्पण करतो. तिथे कुठल्याही प्रकारे त्याला ह्या भीक मागायच्या गोष्टी करण्याची गरज पडत नाही. पुढे वाचा. हल्लीचे माती हरे कृष्ण. केवळ भगवंत आत्मनिर्भर किंवा आत्माराम आहेत. जेव्हा भगवान श्रीकृष्ण 5,000 वर्षांपूर्वी या भूतलावर अवतरले होते, तेव्हा त्यांनी विविध लीला चरित्रांमधून आपला भगवत्तेचा पूर्ण प्रकाश केला. त्यांनी आपल्या बालपणातच अघासूर, बकासूर आणि शक्तासुरासारख्या अनेक शक्तीच्या राक्षसांचा वध केला आणि त्यासाठी बाह्य प्रयत्नांनी त्यांना आवश्यकता पडली नाही. वजन उचलण्याचा कसलाही सराव न करता त्यांनी गौरवभर उचलला. त्यांनी कोणतेही सामाजिक बंधन आणि निंदा यांची पर्वा न करता गोपिकांबरोबर रासनृत्य केले. जरी गोपी त्यांच्या पारखी भावाने गेल्या असल्या तरी श्री चैतन्य महाप्रभूंचा कठोर संन्यासी व नियमांचे दृढतेने पालन करणाऱ्याने गोपी व श्रीकृष्णांच्या प्रेमसंबंधांची पूजा केली आहे. भगवान सदैव शुद्ध आणि निर्मळ आहेत याची पुष्टी करण्याकरता श्री ईशोपनिषद त्यांचे शुद्धम आणि अपापविद्धम असे वर्णन करते. भगवान अशा दृष्टीने शुद्ध आहेत की जर एखाद्या अशुद्ध वस्तूने त्यांना स्पर्श केला तर ती वस्तू पण शुद्ध होऊन जाते. अपापविद्धम हा शब्द त्यांच्या संघाचे सामर्थ्य दर्शवितो. जसे भगवद्गीतेत 9.30-31 सांगितले आहे की प्रारंभी एक भक्त सुदुराचारी चांगले आचरण न करणारा वाटत असला तरी त्याचा शुद्ध भक्त म्हणून स्वीकार केला पाहिजे, शुद्ध म्हणून स्वीकार केला पाहिजे, कारण तो योग्य मार्गावर आहे. भगवंतांच्या संगतीच्या अपापविद्धम प्रकृतीमुळे असे घडत असते. भगवंत अपापविद्धम सुद्धा आहेत, कारण पाप त्यांना स्पर्श पण करू शकत नाही. ते करीत असलेले कार्य वरकरणी जरी पापकृतीत आहे असे वाटत असले तरी अशी कार्य पूर्णपणे शुभ असतात, कारण ते पापाने दूषित होण्याचा प्रश्नच नाही. ते सर्व परिस्थितीमध्ये परमशुद्ध असल्या कारणाने त्यांना कित्येक वेळा सूर्याची उपमा देतात. सूर्य पृथ्वीवरील अनेक घाणेरड्या जागेतील पाणी काढून टाकतो, परंतु तरी तो स्वतः शुद्ध असतो. खरे म्हणजे आपल्या जंतुनाशक शक्तीने या घाणेरड्या वस्तूंना तो शुद्ध करतो. जर सूर्य एक भौतिक वस्तू असूनही इतका शक्तिशाली आहे तर सर्वशक्तिमान भगवंतांच्या शुद्धतेच्या सामर्थ्याची आपण कल्पना पण करू शकत नाही. हरे कृष्ण. दंड प्रणाम. भगवंत प्रभुपादजी इथे भगवंत कसे आत्मनिर्भर किंवा आत्माराम आहेत ते सांगतायत आणि भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला इथे चर्चा केल्या. याच्या संदर्भात जे आहे कशा प्रकारे भगवंतांना वजन उचलण्याचा कसलाही सराव न करता त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला. तर अर्थात जे काही मायावादी लोक असतात तर ते भगवंतांबद्दल वेगळ्या प्रकारे चर्चा करतात आणि त्यांना त्यांची ही धारणा असते की प्रत्येक व्यक्ती जो आहे भगवंत होऊ शकतो साधनेद्वारा, वेगवेगळ्या प्रकारची तपस्या करून. तर अशी त्यांची धारणा असल्यामुळे ते त्या प्रकारे लोकांना बोलतात. पण स्पष्ट तर हे आहे की भगवंतांनी जे आहे अगदी लहान वयापासूनच हे दिव्य कार्य दाखवले जे सामान्यतः कोणीही साधारण व्यक्ती करू शकत नाही. आता इथे त्यांनी कोणतेही सामाजिक बंधन आणि निंदा याची पर्वा न करता गोपिकांबरोबर रासनृत्य केले. तर इथे जो शब्द वापरला आहे कशा प्रकारे अवर्णम, अर्थात त्यांना कोणीही दोषी ठरू शकत नाही. जरी सामान्य सामाजिक बंधन असली, काही सामाजिक नियम असले तरी ते भगवंतांसाठी नाही आहेत, तर ते बाकी अन्य लोकांसाठी नियम आहेत. तर भगवंत जे आहेत ते कधीही काही पापमय कार्य करत नाही.
जरी ते बाहेरच्या दृष्टिकोनातून कोणाला पापमय वाटत असेल, तरी स्पष्टतेने बघितलं तर ते सर्व भगवंतांचे अंश आहेत. त्यांची इच्छा आहे भगवंतांनी त्यांच्याशी त्या प्रकारे आदान प्रदान करावं, आणि त्यामुळे भगवंत जे आहेत त्यांच्याशी आदान प्रदान करतायत. त्यामुळे कुठल्याही दृष्टिकोनातून भगवंतांना कोणी दोषी ठरवू शकत नाही, म्हणून त्यांना इथे अवर्णम अशा प्रकारे म्हटलंय. आणि भगवंतांना इथे शुद्धम आणि अपापविद्धम ही म्हटलेलं आहे. जेव्हा भगवंतांना इथे शुद्धम आणि अपापविद्धम म्हणताय, तर याच्या मागे महत्वाचं कारण आहे. कारण भगवंत जसं अर्जुन भगवंतांचं गुणगान करताना म्हणतात की परम ब्रह्म परम धाम पवित्रम परम भवान. अर्थात भगवंत जे हे परम पवित्र आहेत, त्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचं पाप स्पर्श करू शकत नाही, किंवा ते शाश्वत रीतीने ते शुद्ध आहेत, परिपूर्ण आहेत. त्यामुळे प्रभुपादजी सांगतात की जेव्हा भगवंतांनी ते शुद्धम म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ काय आहे की काहीही त्यांच्या संपर्कात आलं, ज्या प्रकारे सूर्याच्या संपर्कात जरी मलमूत्र आलं तरी ते शुद्ध होऊन जातं. का? तर ते तेवढे शक्तिशाली आहेत. तसंच जे काही जरी अशुद्ध असलं तरी भगवंतांच्या संपर्कामुळे ते शुद्ध होतं. आणि जेव्हा अपापविद्धम इथे म्हटलेलं आहे, तर इथे अगदी स्पष्टपणे सांगितलंय कशा प्रकारे अपापविद्धम म्हणजे काय आहे. त्यांच्या संघाचं सामर्थ्य, अर्थात भगवंतांच्या संघाने काय होऊ शकतं. कृपाजी हे जे श्लोक सांगतायत हे खूप प्रसिद्ध श्लोक आहेत आणि खूप महत्वाचेही आहेत. अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सहा. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की इथे भगवंतांना अपापविद्धम म्हणतायत आणि हा श्लोक का सांगण्यात आलाय. तर जेव्हा इथे म्हटलेलं आहे की अपिचेत सुदुराचारो, दुराचार पापमय कार्य करतो. सुदुराचारो अर्थात जो अत्यंत पापमय कार्य करतोय किंवा करणारा व्यक्तीही जर भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये भजते माम अनन्य भाग, जर तो भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये लागलाय आणि जेव्हा इथे अनन्य भाग अशा प्रकारे म्हटलंय, तर कुठल्याही प्रकारे तिथे डेविएशन, तो कुठल्याही प्रकारे जो आहे तो त्याच्यात खंड नाहीये, किंवा अगदी त्याच एक लक्ष केंद्रित करून तो भगवंतांच्या भक्तीत लागलाय. त्यामुळे त्यांना इथे अनन्य भाग म्हटलेलं. अशी जी व्यक्ती आहे, तर भगवंत सांगते त्याला साधू म्हटलं पाहिजे. का? तर तो भगवंतांच्या संपर्कात आलाय, तो जे आहे भगवंतांचा त्याने संघ स्वीकार केला आहे. भगवंतांच्या संघाचा जो परिणाम प्रभुपादजी सांगतायत, तर तो इथे स्पष्टपणे दिसतोय. कशा प्रकारे असा जो सुदुराचार्य व्यक्ती जो आहे तोही साधू बनतोय. त्याच प्रकारे भगवंत जेव्हा म्हणतात की क्षिप्रम भवती धर्मात्मा, खूप लवकरच
तो धर्मात्मा बनणार आणि शाश्वत शांती प्राप्त करणार. तर इथे भगवंत घोषणा करतायत की कशा प्रकारे हे अर्जुन, हे कोणते, तू ही घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. तर बघितलं एका दृष्टिकोनातून एक व्यक्ती सुदुराचारी आहे, अशा व्यक्तीला जे तुम्ही थारा देताय आणि त्याच्यानंतर घोषणाही करतायत की नमे भक्त प्रणश्यती, की माझ्या भक्ताचा कधी नाश होऊ शकत नाही. अर्थात त्यांनी एवढे पापमय कार्य केले, दुराचारी नाही तर सुदुराचारी आहे, पण फक्त तो तुमच्या भक्तीमध्ये लागला, भजते माम अनन्य भाग, तर त्याच्यामुळे आता काय झालंय, त्याला पूर्णपणे संरक्षण प्राप्त झालं आहे. ते अगदी स्पष्टता दाखवते कशा प्रकारे जर व्यक्ती भगवंतांच्या संपर्कात आला तर त्यांच्या संघाच्या सामर्थ्याने जे आहे तो शुद्ध होऊ शकतो. इथे प्रभुपादजी हे सांगतात कशा प्रकारे भगवंतांना पाप स्पर्श करू शकत नाही. तर आता इथे भगवंतांनी केलेली काही कार्य जरी पापकृत्य वाटले तरी ती कार्य पूर्णपणे शुभ असतात. तर जसं गोपींबरोबर त्यांनी नृत्य केलं, कोणाचं हे दृष्टिकोन असू शकतं की अरे पाप कृत्य आहे, पण ते पूर्णपणे शुभ आहे. तर कोणी सांगू शकतं का की अशा प्रकारे दुसऱ्या स्त्रियांबरोबर नृत्य करणं हे कसं पूर्णपणे शुभ असू शकतं? प्रश्न स्पष्ट आहे का? प्रशांत प्रभू, कृष्ण, कारण गोपींची भावनाच भगवंताशिवाय दुसरे कोणी नव्हते. तुमचा आवाज स्पष्ट येत नाही. हरे कृष्ण. म्हणजे इथे इंटरनेट प्रॉब्लेम आहे. इंटरनेट हरे कृष्ण. ते भगवंत आहे, भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वर, ते सर्व याचे भोक्ता आहेत. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण हे स्पष्टपणे जाणतो भगवंत जे आहेत ते काही वरकरणी पापकृत्य म्हटलंय. वरकरणी अर्थात ते वाटतंय त्या प्रकारे पापकृत्य, पण ते पापकृत्य नाहीये. कारण हे सर्व जे आहेत गोपी, या सर्व जीवात्म्यांची भगवंतांप्रती त्यांची जी कर्तव्य आहेत भगवंतांशी आदान प्रदान करण्याची, ते जीवात्मे त्यांचे कार्य करतायत, त्यांचे कर्तव्य करतायत आणि भगवंत त्यांच्याशी आदान प्रदान करतायत. ते हे शाश्वत जीवाचं शाश्वत कर्तव्य, शाश्वत जे भगवंत स्वामी आहेत त्यांच्याप्रती असल्यामुळे ना त्याच्यात जीवात्म्याचा दोष आहे ना भगवंतांचा दोष आहे. जे वरकरणी पापकृत्य वाटतंय ते ज्या व्यक्तीला याची स्पष्टता नाहीये की कशा प्रकारे पतीनाम, सर्व पालकांचे पालक भगवंत आहेत, सर्व या संसारातल्या ज्या स्त्रिया आहेत सर्वांचे पती भगवंतच आहेत, जे शरीराने स्त्री आहेत आणि जे प्रकृतीच्या अनुसार पण स्त्री आहेत. अर्थात
सर्व जीवात्मे जे आहेत भगवंतांच्या प्रकृती असल्यामुळे सर्वांचं भगवंतांप्रती सेवा करणं हे कर्तव्य आहे. त्यामुळे जे अशा प्रकारच्या महान कार्याला पापकृत्य समजत असतील तर ते मोठी घोड चूक झाली, कारण ते तर अज्ञानात अंधकारात आहे. ते सर्वात मोठं पुण्य कार्य आहे, शुभ कार्य आहे. प्रभुपादजी सांगतायत की तरी अशी कार्य पूर्णपणे शुभ असतात, कारण ते पापाने दूषित होण्याचा प्रश्नच नाही. असा कधी प्रश्न उद्भूत होऊ शकत नाही की भगवंत काही पाप करता आहेत. तर प्रभुपादजी इथे सूर्याची त्यांना उपमा दिलेली आहे, ते पण आपण बघितलं. खरे म्हणजे आपल्या जंतुनाशक शक्तीने या घाणेरड्या वस्तूला तो शुद्ध करतो. सूर्य जे आहे त्यांची जी जंतुनाशक शक्ती आहे त्याच्याद्वारे जे काही मलमूत्र घाण असेल त्यालाही तो शुद्ध करतो. तर प्रभुपादजी ते आता कैमुत्य न्यायानुसार कशा प्रकारे जर एखादी भौतिक वस्तू इतकी शक्तिशाली असेल तर भगवंत जे आध्यात्मिक आहेत ते किती शक्तिशाली असू शकतात, तर त्याची तर आपण कल्पना सुद्धाही करू शकत नाही असं सांगतात. ते वेदांत देशिकाचे ते सांगतायत कशा प्रकारे जे शिक्षक आहेत ते एका व्यक्तीचं वर्णन करतायत ज्यांना भगवंत आणि जीव जे आहेत यातलं हे दोन्हींना ते जाणतात. आणि अशी जी व्यक्ती आहे जी समजते ब्रह्मन हे सर्व जीवांच्या आतले एक व्यक्ती आहे, ते निश्चित रूपाने परेगात त्या भगवंतांना प्राप्त करू शकतात. आणि हे अगदी योग्य आहे. का? तर कारण अशी काही वाक्य आहेत जे सांगतात की ज्यांना ब्रह्मन जाणतात ते ब्रह्मनला प्राप्त करू शकतात. किंवा हे वर्णन जे असंही समजू शकतो आपण, कशा प्रकारे कोणी साधक जो आहे तो आपल्या समाधीच्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांद्वारे, जसं अत्र ब्रह्म समाश्नुते म्हटलेले कठोपनिषद मध्ये, की तो त्या अवस्थेमध्ये ब्रह्मांचा आनंद घेतो. तर तो अशा प्रकारच्या भगवंतांना प्राप्त करतो जे शुक्रम तेजपुंज आहेत, जे स्वयंप्रकाशित आहेत. जरी भगवंत सर्व शरीरातले आत्मा असले तरी त्यांचं शरीर जे आहे कर्मानुसार बनलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना अकायम म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये, अवर्णम. आणि त्यांच्याकडे रक्तवाहिन्याही नाहीयेत, अश्नावीरम. त्यांच्याकडे असंतोष किंवा अज्ञान अशा प्रकारचा कुठला दोष नाहीये, त्यामुळे त्यांना शुद्धम म्हटलेलं आहे. भगवंत जे आहेत ते कर्माद्वारे स्पर्श होत नाहीत कुठल्याही पापामुळे वगैरे. का? तर कारण हे पाप पुण्य जे आहे याचा जो स्रोत आहे तो अज्ञानात आहे. अपाप विद्यम, त्यामुळे भगवंतांना अपाप विद्यम म्हटलेलं आहे, कारण त्यांना कर्म स्पर्श करू शकत नाही. सर्वे पापमानो तो निवर्तन्ते. भगवंतांमध्ये कुठल्याही प्रकारचे पाप नाही आहेत. छांदोग्य 8:4-1 मध्ये दिलंय.
जे परमात्मा जे आहे, ज्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे दिव्य गुण आहेत, त्यांच्यात कुठले निंदनीय गुण नाही, जे मुक्तीचे इच्छुक आहेत त्या सर्वांनी त्यांना प्राप्त केलं पाहिजे. का अर्थ, ते जी मुक्तीची स्थिती प्राप्त करायची आहे त्याचे कारण परमात्मा किंवा भगवंतच आहे. त्यामुळे त्यांना पूजा केली गेली पाहिजे. बद्ध विद्याभूषण ते सांगतायत, हा जो श्लोक आहे हा जगती छंदामध्ये आहे, ज्याच्यानुसार 4 ओळी असतात आणि प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षर असतात आणि कधी कधी त्यात थोडे काय अपवाद होऊ शकतात. त्यामुळे ते जेव्हा श्लोक सुरू होतो ते स म्हटलेले, अर्थात अशी पात्र व्यक्ती जी पहिल्या श्लोकांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. असा व्यक्ती जो ज्ञानात आहे तो परमात्म्याला प्राप्त करतो पर्यगात. तर त्या परमात्म्याचा स्वभाव कसा आहे, ते शुक्रम आहे, त्यांची चेतना शुद्ध आहे आणि ते पूर्ण आनंदमय स्थिती आहे. जेव्हा त्यांना अकायम म्हटलेलं आहे, अर्थात त्यांचं कुठलंही भौतिक शरीर नाही, अर्थात भौतिक शरीर जे आहे ते इंद्रिय तृप्तीसाठी त्याचा वापर होतो. त्यामुळे इथे भगवंतांना अकायम म्हटलेले आहे. त्यांना अव्रणम, अर्थात त्यांच्यात कुठलाही दोष नाही, का तर ते परिपूर्ण आहे. आणि ते अश्नावीरम आहेत, अर्थात त्यांच्याकडे कुठल्याही अशा प्रकारच्या रक्तवाहिन्या नाही. तर इथे जे आहे कशा प्रकारे शुद्धम, अर्थात कुठल्याही प्रकारचं दूषण त्यांना स्पर्श करत नाही, ते अपाप विद्धमच्या स्पष्टतेत येतं. कशा प्रकारे ते पाप आणि पुण्याच्या रहित आहेत. जरी त्यांच्याकडे भौतिक शरीर नसलं तरी ते सृजन, पालन आणि संहार हे कार्यकलाप जे आहेत ते ब्रह्मांडाचं चालवतात. त्यामुळे ते जेव्हा जो व्यक्ती ज्ञानवान आहे तो बघतो कशा प्रकारे आत्मा जो आहे तो शाश्वत रीतीने किंवा शाश्वत पद्धतीने स्थापित आहे त्याच्या मूळ रूपामध्ये, यथा तथ्यतः अर्थम. तर त्याचे गुण काय आहे, तर ते जे आहे कवी आहेत, ते मनीषी आहेत, ते जे आहेत परिभू आहेत आणि ते स्वयंभू आहेत. अशा प्रकारे त्यांचे इथे सुंदर वर्णन केलेलं, कवी, मनीषी, परिभू, स्वयंभू. तर भक्तिविनोद ठाकूर जेव्हा याच्यावरती टीका देत आहे, सांगतात कशा प्रकारे श्रीमद भागवतम जे आहे ते 5 मूलभूत वस्तूंवरती ज्या भगवंतांना अवलंबित आहेत त्या इथे दर्शवतं. कुठल्या आहेत त्या? द्रव्यम कर्म च कालश्च स्वभावो जीव एव च यत् ग्रहतः यत् अनुग्रहतः संति न संति यद उपेक्षया. तर हे जे 5 आहेत, द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव, हे जे 5 आहेत हे सर्व यत अनुग्रहता संती, ते भगवंतांच्या अनुग्रहाने, कृपेनेच ते अस्तित्वात राहतात. न संती यदुपेक्षा, आणि जेव्हा भगवंत त्यांची उपेक्षा करतात हे सर्व जे आहे ते अस्तित्वात राहत नाही.
तर हे जे वेगवेगळे पदार्थ आहेत त्यांना त्यांच्या गुणांनुसार विभाजित केलं जातं. श्रुतींमध्ये म्हटलेलं आहे, जे आपण बघितलं, नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम. तर आपल्याला हे समजतं कशा प्रकारे हे जे पाच वस्तू आहेत ते शाश्वत आहेत. पण परमात्मा हे जे आहेत परम शाश्वत आहेत. का? कारण ते बाकी सर्व शाश्वत वस्तूंचे आश्रय आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं भौतिक शरीर नाहीये आणि त्यांचं जे दिव्य शरीर आहे ते निश्चित रूपाने आध्यात्मिक आहे. ते त्यांचे सर्व जे कार्य आहेत ते आध्यात्मिक शक्तीद्वारे पार पाडतात. तर आपण जो आहे हा मंत्र 8 याची चर्चा केली आहे. कोणाला याच्यावरती काय प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी आता जे हम्म? सांगितलं की भक्तिविनोद सागरांनी पाच गोष्टी सांगितल्या आहे की द्रव्य, कर्म, काळ, स्वभाव आणि जीव हे भगवंतांच्या कृपेनेच अस्तित्वात राहतात. तर कर्म पण हम्म. कशा पद्धतीने त्यामध्ये? कसं अस्तित्वात राहतं असं तुम्हाला म्हणायचंय? हो, भगवंतांच्या कृपेने म्हणजे कसं अस्तित्वात राहणार ते? अनादि कर्म फले पुढी भवा न वजले. अर्थात अनादि काळापासून जे आहे आपण आपल्या कर्मामुळेच या भौतिक जगामध्ये सडत आलोय. तर भगवंतांच्याच कृपेने ते आहे. आणि जेव्हा आपण भगवंतांचा आश्रय घेतो तेव्हा भगवंतांच्याच कृपेने कर्माचा आपल्यावरचा प्रभाव जातो. त्याच्यात तुम्हाला काय नाही समजले? हेच की जेव्हा समजा प्रलय वगैरे होतो तर त्यावेळेस समजा जीव सर्व प्रलय झाल्यानंतर सर्व गोष्टी भगवंतांमध्येच विलीन होतात ना. आणि त्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते तेव्हा पुन्हा जीव हे सगळे येतात बॉस. त्यामुळे म्हटलं मग कर्म कसं राहील बॉस? कर्मही राहतं ना. ज्या ज्या परिस्थितीत ते प्रलय व्हायच्या स्थितीत होते त्याच परिस्थितीत ते पुन्हा जागृत होतात. जसं तुम्ही झोपल्यावरती नंतर जेव्हा उठतात त्यावेळेस तुम्ही तुमचं नाव बदललेलं असतं का? का तुमचा जॉब बदलतो? हा, ज्या प्रकारे तुमची झोप झाल्यावरती झोपेतून उठल्यावर तुमचं नाव बदलत नाही, जॉब बदलत नाही, घर बदलत नाही, त्या प्रकारे भगवंतांच्या व्यवस्थेनुसार त्या जीवात्म्याने जशा प्रकारची कर्म केली आहेत त्याच्यानुसार भगवंत त्याच्यासाठी सर्व सुविधा करून देतात. हे श्रीमद भागवतम मध्ये त्याचं विस्ताराने वर्णन येतं. समजलं तुम्हाला का नाही? हो, येस प्रभू. हा? आणि ठीक आहे. प्रभूजी भगवंतांच्या शरीराचं वर्णन म्हणजे रक्तवाहिन्या नसलेलं केलेलं आहे नाही का? हा. तर असं काही वर्णन, कारण भागवतम मध्ये आहे बाबा पितांबरधारी आहे किंवा त्यांच्या केसांचं मुकुटचं वगैरे वर्णन आहे. परंतु मग हम्म. शरीर अजून दुसरं काही वर्णन आहे का त्यामध्ये? भागवतम मध्ये म्हणताय का कुठे म्हणताय? हो, भागवतम मध्ये आता विविध ठिकाणी वर्णन आलेलं आहे ना की हा, पितांबरधारी तर आहे, सर्व सर्व चतुर्भुज. वर्णन दिलेलं आहे. कसे भगवंत आहेत श्याम रंगाचे, ते त्रिभंग रूपामध्ये उभे राहतात. कशा प्रकारे भगवंतांचे शरीराचे दिव्य जे अंग आहेत त्याची तुलना नमो पंकज नाभाय, नमो पंकज माले, नमो पंकज नेत्राय, नमस्ते पंकजांग्रे, वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांच्या शरीराची तुलना केली आहे. कशा प्रकारे ते कमळाप्रमाणे सुंदर आहेत, कमळाहूनही सुंदर आहे, पण आपल्यासाठी समजण्यासाठी ते कमळाप्रमाणे कमळ सदृश सुंदरता त्याची वर्णन केलं आहे. आणि भगवंतांच्या प्रत्येक अंगांगाचं सुंदर वर्णन आहे. भगवंतांच्या कुठल्या चरणांवरती कुठल्या प्रकारचे चिन्ह आहेत, हातावरती कुठले चिन्ह आहेत,
राधाराणींच्या अ, अ, त्यांचे चिन्ह कुठले आहेत, असं ते सर्व विस्तारित खूप सुंदर वर्णन आहे. असं कुठेही नाही की हे प्राप्त नाहीये किंवा माहिती नाही, असं काही नाही. तर सर्व प्रकारे भगवंतांच्या संपूर्ण दिव्य शरीराचं वर्णन आहे. समजलं का तुम्हाला? हरे हो येस कृष्ण. प्रभू. म्हणजे प्रभू आपण जसं आपल्या शरीराचं वर्णन करतो की पंचमहाभूतांनी बनलेलं आहे बुवा, तर जसं भगवंतांच्या शरीराचं अजून दुसरं काही वर्णन नाही ना बुवा असं. जसं रक्तवाहिन्या नाही असं म्हटलेलं आहे इथे, तर त्या पद्धतीने विचार. दुसरं वर्णन म्हणजे कारण मी ही भगवंत फर्स्ट टाइम. सच्चिदानंद विग्रह आहे. जेव्हा सच्चिदानंद विग्रह म्हटलंय तर भगवंतांचंही मुख आहे, जीवात्म्याचंही मुख आहे. जीवात्मा जो आहे भगवंतांच्या रूपामध्ये त्याचं रूप बनलेलं आहे, अर्थात त्यांच्यासारखं बनलेलं आहे. फक्त अंतर आहे की हे भौतिक शरीर आहे आणि भगवंतांचं शरीर दिव्य शरीर आहे, आध्यात्मिक शरीर आहे. तर ज्या प्रकारे ते जीवात्म्याला डोळे असतील तिथे भगवंतांनाही डोळे आहेत, का तर त्यांच्या प्रतिकृतीमध्येच जीवात्म्याचं शरीर बनलेलं आहे. तर जे काही तुम्हाला धारणा असेल, तुम्हाला स्पष्टता पाहिजे असेल, ते एक तर स्पष्ट विचारू शकता किंवा हे समजू शकता. त्या प्रकारेच शरीर आहे. अंतर एवढंच आहे की जीवात्म्याचं शरीर असत अचित निरानंद आहे, भगवंतांचं शरीर सच्चित आनंद आहे. थँक्यू. तुम्हाला समजलं काय विचारलं तुम्ही, काय प्रश्न होता, उत्तर व्यवस्थित समजलं का नाही समजलं? हो हो येस प्रभूजी. एक तर ऍक्च्युली तुम्ही ते स्पष्ट आध्यात्मिक. प्रश्न विचारू शकता की तुम्हाला ही माहिती पाहिजे, तर त्याच्यानुसार ती चर्चा केली जाऊ शकते. हरे कृष्णा प्रभूजी. बोला सुरेश. हा प्रभूजी, भगवंत डोळ्याने खाऊ शकतात, म्हणजे जसा प्रसाद ग्रहण करू शकतात जस्ट दृष्टिक्षेपाने, तसं बाकीचं मग भगवंत हाताने चालू शकतात किंवा हे बाकीचे काही उदाहरणं सांगता येतील की कसं डिटेलमध्ये लक्षात येत नाही ते? कुठल्याही अंगाने कुठलेही कार्य करू शकतात. आता जसं त्याच्यासाठी उदाहरण वगैरे कुठलं लीलामध्ये किंवा कुठं असं आहे का त्याच्यात? काय 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 तशा प्रकारचं उदाहरण आहे का कोणत्या भगवंताच्या लीलेमध्ये किंवा कथेमध्ये वगैरे असं काही? हा, भगवंतांनी जे आहे त्यांच्या आ, प्रभूजी मुखाद्वारे गोड पूर्ण दावाग्नी पिलेला आहे. हा. किंवा त्यांच्या डोळ्यांद्वारे त्यांनी सर्व जे गोप बालक आहेत त्यांना अमृत प्रदान केलं आहे. तर ते हम्म, हम्म, डोळ्यांद्वारे त्यांनी अमृत प्रदान केलंय. याचा अर्थ काय की त्यांना कोणी काही प्रदान करायचं असेल काही दुसऱ्या मार्गाने करेल, पण भगवंत ते डोळ्याने करू शकतात. भगवंत ओके. जे आहेत त्यांच्या फक्त भगवंत त्यांच्या अ, इच्छेने त्यांनी फक्त बोलले की हम्म. सृष्टीची निर्मिती व्हायला पाहिजे, तर लगेच त्यांच्या बोलण्याने सृष्टीची निर्मिती होते. तर असे अ, सांगितलं ते. चालेल प्रभूजी. सुरेश हरे हो, कृष्ण प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी, झालं क्लिअर. कुठपर्यंत आवाज आला तुम्हाला? हा कळालं प्रभूजी, ऐक लक्षात आलं. ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. अजून कोणाचा काही प्रश्न आहे?
हरे कृष्ण हरे कृष्ण काही प्रश्न असेल ते विचारा. मी काय सुरू केलं होतं पण ते पुन्हा ठीक आहे. श्री ईश्वर जय श्री हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम.